ओम शांती। आज आहे 9 एप्रिल 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, आता तुम्ही सत्य बाबाकडून सत्य गोष्टी ऐकून प्रकाशामध्ये आले आहात, तर तुमचे कर्तव्य आहे सर्वांना अंधारातून काढून प्रकाशामध्ये आणणे। प्रश्न आहे, जेव्हा तुम्ही मुले कोणाला ज्ञान सांगता तर कोणती एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा? उत्तर आहे, मुखाने वारंवार बाबा बाबा करत राहा, यामुळे माझेपणा समाप्त होईल, वारसा देखील आठवणीत राहील। बाबा म्हटल्याने सर्वव्यापीचे ज्ञान अगोदरच नष्ट होते। जर कोणी म्हणेल भगवान सर्वव्यापी आहे, तर तुम्ही बोला, सर्वांमध्ये पिता कसे बरे असू शकतील? धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. डोक्यावर जे पापांचे ओझे आहे त्याला योगग्नीने भस्म करायचे आहे। बुद्धीने देहासहित देहाची सर्व नाती सोडून एका बाबांची आठवण करायची आहे। 2. बोलावण्याऐवजी अथवा ओरडण्याऐवजी आपल्या शांत स्वधर्मामध्ये स्थित राहायचे आहे। शांती गळ्यातील हार आहे। देहभिमानामध्ये येऊन मी आणि माझे हे शब्द बोलायचे नाही। स्वतःला आत्मा निश्चय करायचे आहे। आजचे वरदान आहे, आपल्या सतोगुणी दृष्टीद्वारे अन्य आत्म्यांच्या दृष्टीचे आणि वृत्तीचे परिवर्तन करणारे साक्षात्कार मूर्त भव। स्पष्टीकरण आहे, एक म्हण आहे, दृष्टीने सृष्टी बदलते। तर तुमची दृष्टी अशी सतोगुणी असावी जेणेकरून कितीही तमोगुणी किंवा रजोगुणी आत्म्याची दृष्टी, वृत्ती आणि त्यांची स्थिती बदलावी। जे पण तुमच्या समोर येतील त्यांना तुमच्या दृष्टीद्वारे तिन्ही लोक विषयीचे, आपल्या संपूर्ण जीवन कहाणी विषयीची माहिती होईल। हेच आहे नजरेने निहाल करणे। अखेरीला जेव्हा ज्ञानाची सेवा होणार नाही तेव्हा हीच सेवा चालेल। स्लोगन आहे, पवित्रतेचे प्रॅक्टिकल अर्थात प्रत्यक्ष स्वरूप सत्यता अर्थात दिव्यता आहे। ओम शांती।